तर आपल्यासोबत ब्रिगेडियर सुनील लिमये जोडले गेलेले आहेत। सर, भारताने ही कारवाई केलेली आहे, तुम्ही या हल्ल्याकडे कसं बघताय? जी पाकिस्ताननी आपल्या बरोबर जे केलं होतं पहलगाम मध्ये, त्याच्यानंतर जी आपण कारवाई केली आहे ती अगदी योग्य कारवाई होती आणि आपण त्यांची जी टार्गेट्स होती तीही आपण व्यवस्थित सिलेक्ट करून जिथं टेररिस्ट होते तिथं आपण त्यांना हल्ला करून मारलं होतं। पण पाकिस्ताननी जे आज रात्री ड्रोन्स पाठवलेत किंवा त्यांची मिसाईल आली की हे सरळ सरळ उल्लंघन होत आहे आणि त्यांना समजत नाहीये की आपल्या देशाची ताकद काय आहे। त्यामुळे थोडंसं त्यांच्याबद्दलही दुःख वाटतं, पण जे आपल्या समोर होत आहे ते फार चांगलं होत आहे, आपल्या देशासाठी फार उत्तम गोष्ट आहे। आणि याच्या पुढे सुद्धा जर त्यांनी असं काहीतरी दुस्साहस करायचा प्रयत्न केला तर आपली आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि संपूर्ण देश आणि संपूर्ण देशातले नागरिक त्यांना पूर्णपणे प्रबळपणे चांगलं खणखणीत उत्तर देतील। अगदी लिमये सर, जर का कालपासनंच आपण घडामोडी बघितल्या तर पाकिस्ताननं कालपासनं खरं तर भारतामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न सुरू केला। कालही भारताने पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडला। आता सुद्धा दोन उदाहरणं समोर आहेत, जेव्हा पाकिस्तानचे ड्रोन कुचकामी ठरलेले आहे, पाकिस्तानच्या मिसाईल्स कुचकामी ठरलेले आहेत। यातनं एक गोष्ट सिद्ध होते जी पाकिस्तान मानायला तयार नाहीये की पाकिस्तान भारतासमोर कुठेच टिकत नाही, हे आता सिद्ध होत आहे। अगदी बरोबर तुम्ही सांगितलंय, कारण आपण ज्या देशासमोर ज्यांच्याशी हे आपण लढतोय किंवा पाकिस्तान आपल्याशी जो हा पंगा घेतोय, आपण ज्याला आपण हिंदी किंवा आर्मी मध्ये म्हणतो पंगा घेणं, हा उगाचच पंगा घेण्याचा प्रयत्न चाललाय। जो एक चांगला शेजारी असतो तो प्रत्येक वेळी सहनशक्ती दाखवतो, पण सहनशक्तीची काही सीमा असते आणि त्यांना आता समजायला लागेल की त्यांच्याकडे जे हत्यारं आहेत किंवा त्यांच्याकडे जी मिसाईल्स आहेत किंवा ड्रोन्स आहेत ते फार इन्फिरियर क्वालिटीचे आहेत, ज्यामुळे ते आपल्यावर किती हल्ला करायचा प्रयत्न केला तरी आपल्या देशामध्ये गेल्या 10 ते 15 वर्षात जेवढी आपण प्रगती करून चांगली चांगली हत्यारं, चांगले चांगले ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेले वेपन्स आणि त्याच्या पुढे आपलं नेतृत्व आणि आपले सैनिक हे सगळे मिळून जे बॉर्डरवरती करतायत ते फार प्रशंसनीय आहे। आणि पाकिस्तानला हे कळलं, लवकर कळलं तर बरं होईल, नाही कळलं तर मग त्यांनाच ते भोगावं लागेल। अगदी सर, आपण म्हणताय त्याप्रमाणे पाकिस्तान ज्या चीनी मालाच्या जोरावरती फुशारक्या मारत होता तो चीनी माल खऱ्या अर्थानं चीनी माल ठरलाय, हे आता सिद्ध होत आहे। नाही, अगदी बरोबर तुम्ही म्हणताय, पण आता त्याच्यामध्ये त्यांनी कुठला माल वापरला होता आणि कोणाकडनं आणला होता हे आपल्याला त्याच्यावर शोधावं लागेल। बरोबर। ज्या राष्ट्रामध्ये स्वतःच काहीच उगवत नाही, पिकवत नाही, स्वतःची काही इंडस्ट्री नाही आणि जिथले त्यांचे जे सैन्यातले लोक अधिकारी आहेत किंवा सैन्य आहे ते रिटायर्ड लोक असून तिथल्या इंडस्ट्रीज चालवतात, म्हणजे एक व्यापारी संघटना असलेलं सैन्य असल्यामुळे बाकीच्यांकडनं जर मागून काही आणलं तर ते मागितलेलं आपल्याला कसं काय लाभणार आहे हे ह्यांना कळत नाही। पण ह्याच्याच उलट जर आपल्या देशात बघितलं तर आपल्या देशाने ताऊन सुलाखून गेली कित्येक वर्ष मेहनत करून आपली स्वतःची डिफेन्स इंडस्ट्री उभी केली आहे आणि त्यामुळेच आपण जगातल्या कुठल्याही राष्ट्राच्या बरोबर आपण तुल्यबल आहोत। आणि हे पाकिस्तानला न समजल्यामुळे त्यांना याच्या पुढे सुद्धा असाच त्रास भोगावा लागणार आहे। कितीही मिसाईल त्यांनी आपल्यावर फायर केली तरी आपलं सैन्य, आपला डिफेन्स हा अत्यंत प्रबळ। अगदी लिमये सर, आपण सोबत राहा, काही महत्त्वाच्या घडामोडी येतात आपल्याविषयी, त्याच्याविषयी आपल्याशी बोलायचंय। महत्त्वाची घडामोड समोर येते, अर्निया भागामध्ये पाकिस्तानचा हल्ला करण्याचा प्रयत्न भारतानं हाणून पाडलेला आहे। मोठी घडामोड येते, अर्निया भागामध्ये पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मात्र पाकिस्तानचा हा प्रयत्न सुद्धा भारतीय सैन्यानं हाणून पाडलेला आहे। जम्मूमध्ये आधी ड्रोन भारतानं पाडलं, त्यानंतर मिसाईल्स पाकिस्तानच्या पाडल्या आणि आता अर्निया भागामध्ये सुद्धा पाकिस्तानचा हल्ला करण्याचा प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडलेला आहे। सुनील लिमये सर, जसं आपण बोलत होतो वारंवार पाकिस्तानला दणका बसताना दिसतोय, त्यातला अर्निया भागामध्ये बसलेला आणखी एक दणका। बिलकुल, अर्निया हा जम्मू सेक्टर मध्ये येणारा भाग आहे आणि तिथं लाईन ऑफ कंट्रोलच्या जवळ असल्यामुळे पाकिस्ताननी परत हे दुस्साहस करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तिथं आपली सेना ही अतिशय सुसज्ज आहे। कुठेही आपण
त्या एकही मतलब पैशाच्या सुद्धा पेक्षा आपण कमी पडत नाही. रादर आपण त्यांच्यापेक्षा जास्ती प्रबळ तिथे आहोत. आपलं आर्मी, आपल्या आर्मीतले बाकी सगळे पायदळ म्हणा किंवा आर्टिलरी तोफखाना म्हणा किंवा बाकी जे संपूर्ण आहेत, आपले कम्युनिकेशन सेटअप आहे किंवा आपले रडार्स आहेत, ही संपूर्ण तयारीत बसलेली आहेत. त्यामुळे कुठल्याही सेक्टरमध्ये पाकिस्ताननी परत असंच काही करायचा प्रयत्न केला किंवा असा काही अटॅक करायचा प्रयत्न केला तर आपण त्यांना सडेतोड उत्तर नक्कीच अगदी. देणार. आणि हा पाकिस्तानचा प्रयत्न भारतीय सैन्यानं हाणून पाडलेला आहे.